नमस्कार, मी नंदू सल्तान, माहूरगड. आपण माझ्याकडे मुलाखतीसाठी आलात, त्यामुळे मी आपणास थोडक्यात माझं राजकीय मत, राजकीय परिस्थिती आणि राजकीय विश्लेषण आपल्या चॅनलद्वारे माहूर किनवट मतदारसंघातील मतदारापुढे मांडणार आहे. माहूर किनवट मतदारसंघ बंजारा व आदिवासी बहुल असला तरीही या ठिकाणी दलित, मुस्लिम व ओबीसी हे फॅक्टर या निवडणुकीत महत्त्वाचे राहणार आहेत. निवडणूक गदारोळात कुणीही विकासाच्या मुद्द्यावर फारसं बोलत नाही आणि विकासावर मतं मांडावीशी त्यांना वाटत नाहीत, हे माझ्या मनात शिरले आहे. या मतदारसंघात सध्याच्या परिस्थितीनुसार बंजारा, आदिवासी, मराठा यांचे राजकारण, तर ब्राह्मणासह बौद्ध व ओबीसींचे विनाकारण ही म्हण रूढ होण्याची पाळी आलेली आहे. एकूण 2,78,000 मतापैकी 55,000 आदिवासी, 65,000 बंजारा, 30,000 बौद्ध व मातंग व 30,000 मुस्लिम मतदार आहेत व इतर 1,00,000 ओबीसी मतदान आहे. पण या ओबीसी बद्दल कुणीच बोलायला तयार नाही आणि तिथेच या सर्व उमेदवारांची दमछाक होत असून त्यांना ओबीसी फॅक्टर काय याबद्दल महत्त्व नाही. ओबीसींना पटवून देण्यास ते असमर्थ ठरत आहेत. केवळ हिंदुत्वाचा मुद्दा गृहीत धरून चालणार नाही, कारण बंजारा समाज हाही हिंदूच आहे, आदिवासी पण हिंदूच आहे. त्यामुळं आपण जिहादी नाव पुकारून मुस्लिमांना दुखावणं किंवा दलितांना त्यांचं न्यूसेन्स व्हॅल्यू काहीच नाही असं गृहीत धरून त्यांच्या मताकडे दुर्लक्ष करणं ही घोडचूक या मंडळींना महागात पडेल असं माझं प्राथमिक मत आहे. अजून निवडणुकीला रंग चढलेला नाही. गावोगावी गाडी फिरत आहेत. त्या रणकर्कश आवाजात कुणालाही कुठलंही वाक्य ऐकायची सवय राहिलेली नाही. त्यामुळे हे गाडे फिरून काही उपयोग होणार नाही. प्रत्यक्षात जनजागरण व मतदारांना घरोघरी जाऊन, तांडेवाड्यात जाऊन, गावोगावी जाऊन त्यांना त्याची भूमिका काय, मागं काय केलं, पुढे काय करणार आहात याबद्दल स्पष्ट शब्दात सांगावं लागेल. जनतेला अन्न, वस्त्र, निवारा या 3 बाबी फार महत्त्वाच्या असून त्या मुद्द्यावर कुणीच बोलायला तयार नाही. कापसाच्या भावावर कुणीच बोलायला तयार नाही. सोयाबीनच्या भावावर कुणीच बोलायला तयार नाही. जलसिंचनाच्या बाबतीत कुणीच बोलायला तयार नाही. विद्युत पुरवठ्याच्या बाबतीत कुणीच बोलायला तयार नाही आणि लोकांना ते अपेक्षित आहे. त्यामुळे माझी सर्व उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी मूलभूत गरजा काय आहेत, या तालुक्याच्या महत्त्वाच्या समस्या काय आहेत, निकडीचे प्रश्न ते कोणते सोडवू शकतात याबद्दल त्यांच्या जाहीर भाषणातून, त्यांच्या गावभेटीतून, त्यांच्या कार्नर बैठकातून सांगणं काळाची गरज आहे. या तालुक्यामध्ये प्रत्येकाने जातीच्या गणितावर मी निवडून येतो असा जरी दावा केला असला तरी प्रत्यक्षात जात फॅक्टर महत्त्वाचा नसून कार्य फॅक्टर हे महत्त्वाचे आहे आणि तिथेच अनेक उमेदवार हे बाद होण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळेच या तालुक्यात आज तरी लढत ही दुरंगीत समजल्या जाते, परंतु प्रत्यक्षात मात्र ग्राउंडवर राजकीय हालचाली झाल्या. ओबीसीचं मतदान जर कोणापुढे पडलं तर तिरंगी लढतसुद्धा होण्याची शक्यता आहे. ओबीसीचे 1,00,000 मतं हे एक होऊ शकत नाहीत असं या प्रत्येकांना वाटतं. वास्तविक ते खरे आहे. लोकसभेला त्याचा अनुभव आला आणि ओबीसींना कोणताच पक्ष जवळचा वाटत नाही. आता त्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही मंडळी विनाकारण गजब उडवत आहेत, परंतु या तालुक्यावर त्याचा काहीही इफेक्ट पडणार नाही. या तालुक्यातील सर्व जाती जमाती हे मन मिळून राहतात. निवडणुकीनंतर कुठल्याही प्रकारचे वादविवाद त्यांच्यात नाहीत. त्यामुळे प्रक्षोभक भाषणं टाळणं ही काळाची गरज आहे, परंतु लक्षात घेतो कोण? आजच्या मितीस
सिंचन व्यवस्था या तालुक्यात केवळ 10% असून सिंचनाच्या नावावर हजारो करोड रुपये खर्चल्या गेलेले आहेत. परंतु प्रत्यक्षात किती सिंचन झालं आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा किती झाला याचे उत्तर या लोकप्रतिनिधींनी आकडेवारीनुसार द्यावं. महिने एक या महिने ओ किया, मी हे केलं मी ते केलं, ही भाषा लोकांना आता चांगलीच पाठ झालेली आहे. परंतु प्रत्यक्षात सिंचन किती झालं, कागदावर किती आहे, त्याच्यावर किती करोड खर्च झाले, त्या रेशोमध्ये लोकांना फायदा झालेला आहे काय, शेतकऱ्यांचं सिंचन झालेलं आहे काय, नांदेड जिल्ह्यातील इतर तालुक्याप्रमाणे हा तालुका हरित क्रांतीसाठी सज्ज झालेला आहे काय, आणि या तालुक्यामध्ये सिंचनामुळे लोक पुढे गेलेले आहेत काय, या तालुक्यातील पीकमान काय आहे, लोकांच्या जुने पिकं जे आहेत कापूस, सोयाबीन, तूर, या पारंपरिक पिकातून त्यांना बाहेर काढण्यासाठी यांच्याकडे काही व्हिजन आहे काय, ते व्हिजन त्यांनी सांगणं गरजेचं आहे. सगळ्यांचा अनुभव असा आहे की निवडणुकीपुरतं बोलतात, परंतु नंतर मात्र त्याचं त्यांना विस्मरण होतं. मी एका माजी आमदाराबद्दल बोलतोय. मी त्यांच्याबरोबर निवडणुकीनंतर एका गावात गेलो. निवडून आल्यानंतर तर त्या गावात गेल्यानंतर त्या गावची शाळा पडकी होती. मी त्यांना म्हणालो की साहेब ही शाळा पडकी आहे, हिच्याबद्दल आपण दुरुस्ती करावी. त्यांनी माझ्या कानात सांगितलं, नंदभाऊ तुम्ही याच्यावर बोलू नका, आम्हाला फक्त निवडणुकीत आश्वासनं द्यावी लागतात, कृतीत आम्हाला आणायची नसतात. हे मी जगदंबेची शपथ घेऊन सांगतो. या प्रवृत्तीचे आमदार जर जन्मले तर या तालुक्याचा विकास 75 वर्षात जसा झाला करतो. आणि जनतेला पण सांगतो, तुम्ही मूलभूत समस्याबद्दल विचारा, रस्त्याबद्दल विचारा, सिंचन व्यवस्थेबद्दल विचारा, जलसिंचन व्यवस्थेबद्दल विचारा, आणि असे अनेक प्रश्न विचारून चिमटा धरणाचा प्रश्न विचारा. आता तर ते काही म्हणतात तळहातावर ब्रह्म दाखवतील, सगळेजण तळहातावर दाखवायला, पण तेवढी बौद्धिक पातळी त्या उमेदवारात आहे काय, त्या उमेदवाराचे प्रचारक हे कोण आहेत याचा सुद्धा विचार करावा लागतो. कारण आपण लग्न करायला जातो, पुरीचं जुळवायला, पोरं जुळवायला, त्यावेळेला 5 चांगली माणसं इकडून बसतात, 5 चांगली माणसं यांच्या गाडीत कोण बसत आहे आणि हे कशामुळं बसत आहेत, यांचा राजकीय स्वार्थ काय आहे, यांच्या बॅक हिस्ट्र्या काय आहेत, आणि हे शून्यातून वर कसे आलेले आहेत याचा सुद्धा जाब यावेळेला जनता त्यांना निश्चितपणे विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि ही निवडणूक आज जरी दुरंगी वाटत असली तर ऐनवेळी तिरंगी होणार. तिरंगी कोण येईल याबद्दल मला आत्ता सांगता येणार नाही. गावोगावी प्रचार चालू आहे, अनेकांना हाकलून दिल्या जात आहे, अनेकांना मदत घेतल्या जात आहे, गाड्या फिरत आहेत, घोड्या फिरत आहे, तुमचा धुराळा मातीचा उडतो आहे. कारण ते सगळे रस्ते खड्डेयुक्त झालेले आहेत आणि त्या खड्ड्यातली माती आजूबाजूच्या शेतकऱ्याच्या डोळ्यात जात आहे. माती जाईल पण तो शेतकरी डोळस आहे, आदिवासी डोळस आहे, बौद्धजन डोळस आहे, मुस्लिम डोळस आहे. कोणालाही अज्ञानी समजू नका. कमी समजण्याचं धाडस तुमच्या अंगलट येईल असा जाहीर इशारा मी सर्व पक्षांना देतो. आणि मतदारांना पुन्हा सांगतो, तात्पुरत्या प्रलोभनाला बळी पडू नका, पैसे घेऊ नका, त्यांना आश्वासनं तुम्ही देतो म्हणून सांगू नका. मतदान पवित्र आहे आणि पवित्र मतदान करताना आपापल्या कुलदेवतेला, आपापल्या आराध्य देवतेला आणि आपापल्या महापुरुषाला स्मरून मगच मतदान करा, तरच हे मतदान सत्पात्री होईल आणि सत्पात्री उमेदवार निवडून येईल. अन्यथा या तालुक्याला कुणी वाली राहणार नाही. अगोदर करारबद्ध करून घ्या. त्यांचे वचननामे कागदावरचे नंतर गठ्ठे त्यांच्या घरी पडतात न वाटल्या गेल्यामुळे. आज तुमचा वचननामा करून घ्या प्रत्येक गावचा, माझ्या गावाला हे पाहिजे, नंतर मग नाही मला याच्यावर करायचं नाही. आज त्यांच्याशी करारनामे करा आणि करारनामे जर वागला नाही आणि बॉन्डवर लिहून घ्या तुमच्या गावच्या समस्या, आणि जर केलं नाही ते घेऊन आपण उच्च न्यायालयात जाऊ, जनहित याचिका दाखल करू आणि त्यांच्या आमदारक्या रद्द करण्यासाठी प्रयत्न करू. एवढं जरी या आदिवासी बंजारा प्रवण भागात झालं तरी महाराष्ट्रात एक इतिहास होईल. या भागातील लोक जागरूक आहेत. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी यांना मानणारा जागरूक पत्रकार, सुशिक्षित मानणारा जागरूक मतदार या तालुक्यामध्ये आहे. याचा परिचय नांदेड जिल्ह्याला द्या. नांदेड जिल्ह्यातल्या इतर तालुक्याप्रमाणे
आपली परिस्थिती नाही. तिकडे काय चाललं आपल्याला माहीत आहे. ठराविक जातीचं राजकारण चालते. एक इकडून राहते, एक तिकडून राहते, कुणीतरी एक त्यांचाच येतो. तसं आपल्या तालुक्यात नाही. आपल्या तालुक्यात बहुजनांचा वावर आहे आणि बहुजनांना शाहू फुले आंबेडकरांनी सुसंस्कृत केलं, जागरूक केलं. त्यांचे उपकार आमच्यात आहेत. त्यामुळे या सर्व महापुरुषाला स्मरून परत एकदा सांगतो, एकदा संधी गेल्यावर 5 वर्ष पुन्हा काही करता येणार नाही. सगळ्यांना तपासा, मागील कारकीर्द तपासा आणि आता तो आपल्यासाठी काय करतो याचा विचार विनिमय गावातल्या गावात करा. तो म्हणेल मला वेळ नाही, मला दुसऱ्या गावात जायचं, एका तुझी 25 गावाला भेटी. बाबा भेटी देशील, अगोदर आमच्या गावातलं लिहून दे आणि चर्चा करा. त्याचं मत काय जाणार नाही. मग पुन्हा तो म्हणतो मी काय करू. समजा एखादा पक्ष एक निवडून येईल, सत्ताधारी होईल. दुसरा मैं सत्ताधारी नाही. दुसरा म्हणतो अरे मैं मंत्री हो गया, अब मैं बिजी हो गया. आता मंत्र्याचं ख्वाब तर आमच्या तालुक्यातल्या 2 प्रमुख पक्षाला लागलेलं आहे. ते म्हणते मी निवडून आलं तर मी मंत्री होणार, आमची पार्टी आलं तर. ते म्हणते ती पार्टी आलं तर मी होणार. बाबांनो, आपल्या तालुक्यात फक्त केवळ उत्तमराव राठोडला मंत्री केलं होतं, राज्यमंत्री. आणि त्यावेळेला नांदेडच्या सगळ्या पुढाऱ्यांच्या पोट किती दुखले ते मी पत्रकार म्हणून जवळून अनुभवलं आहे, जाणलेलं आहे. त्यांना बहुजनाचा उमेदवार या प्रतिष्ठित समाजाला जातीला आवडत नाही, होऊ देत नाहीत. जिल्ह्यामध्ये 8 आमदार आले, ते होणार एका विशिष्ट समाजाचे आणि आपण विशिष्ट एका बाजूला. आपल्याला करत नाहीत असा खणखणीत इशारा मी या भावी आमदारांना आणि मंत्र्याचे गोड स्वप्न पडणाऱ्या उमेदवारांना देतो आहे. त्यांना राग आला तर त्यांनी मला क्षमा करावं, कारण मी वयाने मोठा आहे, अनुभव जास्त आहे, स्पष्ट बोलतो आहे. मंत्रिपद या तालुक्याला मिळत नाही, मिळत नाही, मिळत नाही. तलाक 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 हे माझं जाहीर त्यांना सांगणं आहे. त्यामुळे मंत्री होईल या आशेने मतदान करू नका. आपल्यासाठी तो काय करतो, त्याचं शिक्षण किती आहे, त्याची वागणूक कशी आहे, तो काय करू शकतो याच्यावर तुम्ही जोर द्या. कसल्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी पडू नका. आज हे 10-15 दिवसच उघडे राहणार आहे. इलेक्शनची निवडणूक झाली, 5 वाजले, तुम्हाला भोईसुद्धा फुटाणे देणार नाही. तुमचा अपेक्षाभंग होईल. आणि अनुभव आहे या 75 वर्षात. निवडणुकीनंतर कोणी कोणाच्या दारात गेल्यावर तो म्हणतो आता आमचे साहेब आराम करायले, आणि निवडून आल्यानंतर म्हणतो साहेब आता दाढी करायले, साहेब आता जेवत आहेत साहेब. त्याच्यामुळं पुढचा भवितव्य लक्षात ठेवा. आणि त्याला अगोदर विचारून घ्या मी केव्हा आलो तर तू माझा नौकर आहेस, 5 वर्षासाठी मी तुझा मालक आहे. त्याला सांगा मतदार बंधूंनो तुम्ही मालक आहात. या सगळ्या नौकरांना सांगा उत्कृष्ट नौकर आम्ही निवडणार आहोत आणि तुम्ही नौकर म्हणूनच राहायचं, मालक म्हणून राहायचं नाही. आज जाणीव द्या, उद्या ते तुमचं ऐकणार नाहीत. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.